नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी रत्नागिरी ते पावस स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त ही पदयात्रा म्हणजेच दिंडी होती. स्वरूपानंद महाराज की ओम राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी. सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी या दिंडीची सुरुवात होते. अगदी बरोबर 4:30 वाजता म्हणजे 4:30 वाजताच ही दिंडी सुरू झाली. ओम राम कृष्ण हरी या गजरामध्ये दिंडीची सुरुवात झाली आणि प्रत्येकामध्ये या भक्तिरसाची रुजवण झाली. स्वामी स्वरूपानंदांच्या उत्सवाच्या अगोदरच्या रविवारी ही दिंडी निघते. अनंत आगाशे सर आणि सहकारी यांचं काटेकोर नियोजन असतं आणि म्हणूनच दरवर्षी ही दिंडी यशस्वीपणे पार पडते. मंडळी, प्रत्येकाने पांढरं वस्त्र परिधान केलेलं असतं, त्यामुळे आपोआपच वातावरणामध्ये सात्विकता आणि शुद्धता आलेली असते. मंडळी, चालताना अजिबात समजत नाही किती अंतर संपलं आहे किंवा किती तास झाले आहेत. खरं सांगते, पाय जरा सुद्धा दुखत नाहीत. त्या हरिनामाच्या गजरामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त इच्छा असते ते स्वामींना जाऊन भेटण्याची. या भक्ती रसामध्ये किती ताकद असते ती खरंच समजली. या दरम्याने ॲम्ब्युलन्स सतत सोबत असते. मंडळी, वारी दरम्याने पहिला स्टॉप असतो तो फणसोप हायस्कूल जवळ. तिथे स्वामी भक्त दूध आणि राजगिऱ्याचा लाडू सर्वांना देतात. किंचित विसावा घेऊन परत सर्व भक्तजन मार्गक्रमण सुरू करतात. फणसोप हायस्कूल नंतर दुसरा आपल्याला थांबा मिळतो तो गोळप येथील गजानन महाराजांच्या मंदिरासमोर. मंदिरामध्ये बरेच जण जाऊन दर्शन घेतात आणि मग मात्र परत जी आपली पदयात्रा सुरू होते ती अगदी पावसच्या मंदिरापर्यंत. आणि यामध्ये खरंच प्रत्येकाची उत्कंठा, भक्तिभाव हा सर्व दिसून येत असतो. मंडळी, यावर्षी विशेष काय होतं असेल तर चक्क वृद्ध व्यक्तीसुद्धा जॉईन झाल्या होत्या आणि 3 लहान मुलंसुद्धा. श्रीमती शरयू मोघे 84 वर्ष, ॲडव्होकेट व जजच्या समकक्ष श्री खाडीलकर सर यांचे वडीलही होते. शिक्षिका सौ वंदना पेजे यांचं वय 80 वर्ष, सोहनीबाई यांचंही त्याच दरम्याने वय. आणि हे सर्वजण पूर्ण रत्नागिरी ते पावसपर्यंत चालत पोहोचले. कमाल आहे ना. आपण म्हणतो ना, मनापासून काही इच्छा असेल तर पूर्ण कायनात सुद्धा आपल्याला त्यामध्ये मदत करते. मग इथे तर भक्तिरस सुरूच होता. स्वामींची श्रद्धा, भक्ती हे जोडीला होतंच मुळी. त्यामुळे ही पदयात्रा त्यांचीसुद्धा अत्यंत यशस्वी झाली. पदयात्रेचं हे 23वे वर्ष. लहान मुलं चालत असताना पाहून वाटत होतं नवीन पिढीला सुद्धा ही गोडी लागली आहे. या सर्वाचं श्रेय जातं आगाशे सरांना. त्यांचं उत्तम व्यवस्थापन, ही शिस्त, यामुळेच ही दिंडी यशस्वी होते. दिंडी दरम्याने मिळणारा आनंद होत असताना कित्येकदा मनातून त्यांच्या प्रती कृतज्ञता जाते. सरांचे चिरंजीव गौरांग आगाशे यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. गाडी ठरवणं, ती सजवणं, हरिपाठाचं रेकॉर्डिंग तर त्यांनी स्वतः करून घेतलं आहे आणि त्यांची एवढीशी लेकसुद्धा सहभागी झाली होती. मंडळी, ओम साई मित्रमंडळ तसंच फणसोप हायस्कूल यांचं विशेष सहकार्य आपल्याला या पदयात्रेमध्ये लाभतं. याचप्रमाणे अशी अनेक माणसं हस्ते पर हस्ते मदत करत असतात.
मंडळी, रत्नागिरी ते पावस हे 20 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथून पुढे आपल्याला मंदिरापर्यंत जायला परत काही वेळाचं अंतर आहे. हे संपूर्ण अंतर आपण या भक्तीमुळेच पार करू शकतो. मंडळी, लहानपणी पंढरपूरचे वारकरी आले की आपण नमस्कार करायला जात असू. त्याचं महत्त्व हे रविवारी समजलं. खरंच श्री स्वामी स्वरूपानंद सांगतात, नाम घ्या, तेच अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देईल. नामात सर्व काही आहे, त्यामुळे पदयात्रा समाधान देणारी होती, अशी भावना आम्हापैकी कित्येकांनी व्यक्त केली. मंडळी, सर्वात अनमोल क्षण असतो तो मंदिरापाशी पोहोचल्यावर रिंगण करतात त्याचा. सर्व स्वामी भक्त रिंगण करून फुगड्या घालतात, गजर करतात, टाळ मृदुंग घेऊन नाचतात. हे सर्व पाहायला आणि स्वतः अनुभवायला खूप भारी वाटतं. असं वाटतं की आयुष्यात आपण इथे येऊन ही पदयात्रा कंप्लीट करून खूप मोठं चीज करतो आहोत. स्वतःला आनंद देतो आहोत. आणि या पदयात्रेदरम्यान अक्षरशः या जपामुळे ना मेडिटेशन होत असतं. आपल्या मनातील असंख्य विचार, असंख्य दुःख ही यामध्ये विरघळतात, अशीच जाणीव होत असते. मंडळी, येथील अभंग गजर संपल्यानंतर पावस मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर देसाई कुटुंबाकडून भरपेट नाश्ता दिला जातो आणि तो सुद्धा प्रसादा इतकाच चविष्ट असतो. भुकेलेल्या प्रत्येक जीव आनंदाने श्रमपरिहार करतो. सांगो सद्गुरुनाथा, सांगो सद्गुरुनाथा, तुझ्या नामाची रे, तुझ्या नामाची रे, धुळू धुळू आहे गंगा, तुझ्या नामाची रे, धुळू धुळू आहे गंगा, तुझ्या नामाची रे, धुळू धुळू आहे गंगा, तुझ्या. मंडळी, मला खात्री आहे हा ब्लॉग बघणारी प्रत्येक व्यक्ती या भक्तिरसामध्ये रमून गेली असणार आणि मनोमनी पुढच्या वर्षी आपण या दिंडीमध्ये सहभागी होऊच हेही इच्छिलेलं असणार, बरोबर? मंडळी, यावर्षी या पदयात्रेचा एक भाग मी होऊ शकले यासारखा आनंद नाही. पुढच्या वर्षी तुम्ही सर्वांनी यायचं आहे. मंडळी, या आनंदाची, या भक्तीची अनुभूती ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. ओम राम कृष्ण हरी.